नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, मी आता आलो आहे मंगेदारची लावणी लावायला। आमची लावणी झाली लावून, पाठीमागे मंगेदार चिखल करतोय, तिथेच आलो आहे मी आता लावणी लावायला। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतोय। कशा इकडं बिकडं काय नाही बघायचं, कामं करताना कामं करायची। इकडे सचिनदा आणि ध्रुव पेंडवीत होता। ध्रुव घरी जात होतो। मी जशी व्हिडिओ करूक सुरुवात केली तसं तो पाठी आणि पेंडवी धुवूक सुरुवात केला। यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये येऊसाठी म्हणून पेंडवी धुवूक लागलो। त्यानिमित्तानं 2 तरी पेंडवी धुतला ना। इकडे वरती तरवा काढतात माणसा। त्यामुळे तिकडनं पेंडवी घेऊन येतात धुवूसाठी। मी पण चालले आता तिकडे। ती बघा माणसा दिसतात, तरवा काढतातच। इकडे मंगेदारची लावणी आहे। मोठमोठे 3 कोपरे आहेत, ते लावल्यानंतर आता 4थं मोठं कोपरं लावचं आहे। वनवेने काय करतात, बसवून काढा। झोमताच कशा खाव का गी। हे इकडे आमचे कोपरे, 3च कोपऱ्यात लावणी लावलेली आहे। घराजवळ 3 कोपरे आहेत आणि वरती तरवरात त्याप्रमाणे वरती काट्यात लावणार। मी तिकडे गेले तर मंगेदार इकडे खत मारूक सुरुवात केला। इकडे खत मारता, चिखल केल्यावर खत मारूचा लागता लावणी लावताना। फक्त युरियात मारतं, मिश्रण आहे, मिश्रण नंतर इकडे काय पाणी असतं, त्याच्यामुळे काय एवढा काय खत मारून झाला की एकदा नांगरीत, मग नंतर लावणी लावूक येतील माणसा। इकडे रमोदा पण पेंडवी धुता, त्यांना पण थोडेफार धुतला ना पेंडवी। खत मारून झाला आता एकदा नांगरून घेता, त्यानंतर माणसं येतील लावू। इकडे मळे जमीन असल्यामुळं ट्रॅक्टर जरा रुकता, त्यामुळे जरा ढकलूचा लागता। इकडे भात पण चांगला होता, उबळाटाची जमीन असल्यामुळं लावणीत पाणी जास्तच लागता। लावणी लावल्यानंतर पाणी असला की रान पण येत नाही। ते धुतलेलं नाही, त्यो आकडे ठेवलेले आहेत। मळे जमीन असल्यामुळे या असा ट्रॅक्टर रुकता, पाटणा ढकलूचाच लागता, आपोआप जात नाही पुढे। संध्याकाळी मग कांदे दुखून येतात।
चिखल करून झाली आता. प्रमोदा गोठा मारल्यावर जरा लेवल होता, त्याच्यामुळं लावणी लावू जरा फावता. आता चिखल लावूक सुरुवात करते. वहिनीने इली आहेत, मी पण जाते लावू जरा. रमेदानं अर्ध्या कोपऱ्यात गोठा मारला आणि लावू गेलो. आता मंगोदा मारता. लावणी लावूक सुरुवात केल्यावर तशी पावसान पण सुरुवात केला. थोड्या वेळानं जायत, हल्ली तसंच करता, थोडंसं येता आणि जाता. नशीब सकाळपासून पाऊस नव्हतो, कारण ह्या कोपऱ्यात भरपूर पाणी होता. बाहेर काढला आणि नंतरच मग नांगरूक सुरुवात केली. इकडे उंबळाट असल्यामुळं जास्त पाऊस असलो की पाणी पण जास्त असता. तरी सकाळपासून पाऊस नव्हतो, तरी पण या कोपऱ्यात पाणी होता. आता थोडासा बाहेर काढला आणि पाऊस गेलो आता. आणि ह्यांनी पण ट्रॅक्टरवरती काढूक सुरुवात केल्याने मंगोदा पाटणा ढकलता आणि रमोदा आणि सचिनदा पुन्हा वळतच. मोठं बांध असलो की ट्रॅक्टर इकडनं तिकडे नेऊकच नाकी नऊ येतात. ट्रॅक्टर जड असल्यामुळं कमरेचं पण भुगो होऊन जाता. पूर्वी बैल होते, ते काय बांधावरनं चढून उडी मारून जायत होते, पण आता ट्रॅक्टर आली. पण असे बांध मोठे मोठे असले की लय नाकी नऊ येतात. त्या कोपऱ्याची चिखल करून झाली. आता इकडे चिखल करू गेली आहेत. एकदा नांगरून घेतला, पण इकडे पाणीच नाही. बादली भरून पाणी आणून टाकतात चिखल करूसाठी. मगाशी पाऊस पडलो तेव्हा जरा नांगरता तर जरासं चिखलला असता. पाऊस नाही ते का काय करणार, तेव्हा उभं राहिलो. आता पाणी आणूचा लागता. तिकडे बाजूक पाणी या बघा, इकडे भरपूर पाणी आहे, पण तिकडे त्या कोपऱ्यातच पाणी नाही. मग ह्या इकडनं भरून घेऊन तिकडे वततच. ह्या कोपऱ्याची चिखल करीपर्यंत तो कोपरो लावून झालो असतात. थोडंसंच राहिलो होतो लावूचो. आता जवळपास झालो असतात, जरासंच राहिलो आता.
थोडेशो पेंडिओ कमी पडले होते, त्याच्यामुळं थोडं पेंडिओ आणला नाही आणि आता लावतातच. तर माका काय सांगतो, तो टाळू कोणी टाकला? इकडे मंगेदार नांगरूक सुरुवात केला ना, मगाशी पाणी मारित होते, आता नांगरूक सुरुवात केला ना, पाणी मारून झाला, सगळीकडे पाणी दिसता. आता होईल चिकन, तरी पण सचिनदा अजून पाणी आणता, काही ना काही सुका दिसतात ते पाणी टाकता. गच्च्यासारखं जरा पाऊस येता तर चांगली चिकन झाली असती, पाणी मारूचा लागला नसता, पण आता झाली आहे चिकन, पाणी मारला नाही सगळीकडे. मंगोदा नांगरीत होतो, तेवढ्यात वहिनी येईल आणि म्हणत लागली माका पण नांगरूचा, ट्रॅक्टर चालूचा. मग काय मंगेदान दिला ना आता ट्रॅक्टर, तरी पण एका हातानं धरून होतो. वहिनी चांगला ट्रॅक्टर चालवीत होती, म्हणून मंगेदाक वाटला की आता चालवीत, म्हणून सोडून दिला नव्हता. पुढे गेली तर बघता तर काय वळूकच जमना, म्हणून मग थांबवला ट्रॅक्टर. म्हणून मग आता पुन्हा वळवला आणि पुन्हा तिच्या हातात दिला. जशी चिखल झाली, खत मारून झाला, तसं ह्यो पाऊस इलो, ट्रॅक्टर पण बाहेर काढला नव्हता आणि तेवढ्यात पाऊस इलो. जर अगोदरपासनं येता तर मग पाणी आणून टाकूची गरज नव्हती. मग अशी तुम्ही बघितलं असंच, अशा बादलीतना बुदल्यातना पाणी घेऊन येत होते आणि या कोपऱ्यात टाकीत होते. पाऊस गेलो तसो लावूक पण सुरुवात केला. मंगोदा पण इलो लावूक. मगाशी इकडे नांगरूचा होता म्हणून त्या कोपऱ्यात नव्हतो. आता म्हणता व्हिडिओमध्ये येऊचा म्हणून म्हणता येतंय. झालो आता लावून. वहिनीने त्याचं शेवट केला. चाललोय आता घरी. दुपारचे 1 वाजलेत. जेवायला चाललोय. मंगेदाचा एक मोठा कोपरा लावला आणि एक सचिन दाचा.
व्हिडिओ देखील इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन कोण आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.